हाय हॅलो नमस्कार. तर मी आधी जो व्हिडिओ टाकला त्याच्यात मी सांगितलंच की आम्ही कोकणात आलो आहोत दिव्याघरला. तर एक्झॉटिका रिसॉर्टला आम्ही थांबलो आहेत. तर ह्या रिसॉर्टला थांबण्याचं कारण असं की बाकीचे पण रिसॉर्ट होते आम्ही बघितले, पण ते असे फ्लॅट वगैरे किंवा बिल्डिंगमध्ये आपण ते तर नेहमीच राहतो. तर इकडे म्हणजे नवीन काय तर इकडे व्ह्यू खूप छान होते आणि ग्रीनरी होती. रूम पण खूप छान होता जो आम्हाला खूप आवडला. मेन काय असतं माहिती आहे का, तिकडे रूममध्ये गेल्यावर पॉझिटिव्ह वाईब्स आहेत का हे आपल्याला ऑनलाईन नाही दिसू शकत. ॲक्च्युली ऑनलाईन बुक करू शकतात ते तुमचं मत आहे, पण आमचं मत आहे माझं मत आहे की ऑनलाईन बुक न करता मला तिकडे जाऊन ते पॉझिटिव्ह वाईब्स पाहिजे. क्लिनिंग महत्त्वाची असते, क्लीन आहे का रूम वगैरे हे सगळं तिकडे गेल्यानंतरच कळतं. सो आम्ही तिकडे गेलो आणि रूम खूप छान वाटला आम्हाला. एवढे सगळे आम्ही रिसॉर्टला गेलो, पण आम्हाला इकडचा जो होतो तो रूम खूप आवडला. मेन म्हणजे इकडे व्ह्यू खूप छान होते, ग्रीनरी होती आजूबाजूला. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे इथून बीच म्हणजे आपण चालत जाऊ शकतो. आम्ही चालतच गेलो होतो, कार वगैरेची गरज नाही, खूपच जवळ होता इकडून बीच. आणि तुम्ही बघू शकतात की आम्ही जो रूम घेतला त्याच्या आजूबाजूला व्ह्यू खूप छान होता. हे दाखवतात पण की बघ इकडे किती छान मस्त वाटते. आणि हा जो पुढे रोड आहे, समोर रोड आहे, रोडच्याच त्या साईडला जाऊन लगेच तुम्हाला बीच दिसेल, म्हणजे बीचवर तुम्ही जाऊ शकतात. आम्ही पण चालतच गेलो होतो. सो खूप छान आहे हा जो रूम आहे. हे रिसॉर्ट खूप आम्हाला आवडलं ॲक्च्युली. आणि सर्विस पण खूप छान होती इकडे त्या लोकांची. त्यानंतर महत्त्वाचं काय तर ना, इकडे अजून मॉर्निंगचा ब्रेकफास्टसुद्धा यांनी इन्क्लूड केला आहे. तर मी तुम्हाला रूम दाखवते, फोटोसुद्धा मी शेअर केलेत हे तुमच्यासोबत, म्हणजे तुम्हाला बघता येणार नीट. व्हिडिओमध्ये पण दिसतं, पण हे बघा, हे आतून आणि बाहेरून असा तो रूम दिसतो. आणि आम्ही ठरवलं होतं की वर गेल्यानंतर जरा आराम करू, बॅग वगैरे ठेवू आणि मग बीचवर जाऊया म्हणून संध्याकाळी. सो आम्ही निघालो आहे आणि सगळे एक्सायटेड आहेत. ते पण ऑफिस वगैरेच्या टेन्शनपासून आज जरा फ्री आहेत. मी पण आपलं सकाळी काय बनवायचं संध्याकाळी असं काही टेन्शन नव्हतं. तर समोर व्ह्यू असताना एवढं मनाला शांतता वाटत होती ना, खरंच सांगते. तुम्हीसुद्धा सुट्टींमध्ये असं प्लॅन करा कुठेतरी जायचा, खूप छान वाटतं. आणि तुम्हाला खरं सांगू का एक गोष्ट, तर आम्ही ना नॉर्मली ऑड डेलाच असं कुठे पण जातो. म्हणजे नॉर्मली सॅटर्डे संडेला आम्ही जात नाही, जरा टाळतो, कारण तेव्हा गर्दी असते. आपल्याला जो पाहिजे ना तो एन्जॉय आपण करू शकत नाही, म्हणून आम्ही तरी नॉर्मली ऑड डेलाच जातो. आणि ॲक्च्युली आम्ही जेव्हा येत होतो तेव्हा खूप ट्राफिक होती, म्हणजे जे सॅटर्डे संडे जे होते ते लोक जात होते आणि आम्ही येत होतो. सो आम्हाला छान, आणि इकडे पण शांतपणे मस्त एन्जॉय करता येतो बीचवर असो किंवा कुठे पण. आणि खूप ऑप्शन पण भेटतात रूमचे वगैरे. शांत संध्याकाळ आम्ही फॅमिलीसोबत तिकडे घालवली, जोपर्यंत अंधार होत नाही तोपर्यंत. आणि व्हिडिओसुद्धा आम्ही बनवले इकडे. आणि त्यानंतर रूमवर जाऊन आम्ही ठरवलं की फ्रेश होऊ आणि जेवण वगैरे करून मग पुढे. आता आम्ही जेवलो आणि आता आम्ही आईस्क्रीम वगैरे बघतो इकडे. आणि आम्हाला ॲक्च्युली मोदक खायचे आहेत, तर बघू आता मिळतात का. मिळाले तर नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. दुसऱ्या दिवशी गुड मॉर्निंग. तर आम्हाला रात्री मोदक काही मिळाले नाही, बराच उशीर झाला होता ॲक्च्युली बाहेर जायला पण. तर ठीक आहे, आम्ही आहोत आज पण, तर जाऊ. इकडे आलो आणि कोकणात मोदक, तांदळाच्या भाकरी आणि घावण वगैरे खाल्लं, नाही तर काय मजा ना. आणि इकडे आम्ही ब्रेकफास्टला आलो होतो, तर बरेच ऑप्शन होते ब्रेकफास्टमध्ये. असं असतं ना की हे सगळं असल्यावर पण जोपर्यंत आपण चहा घेत नाही तोपर्यंत एनर्जी येत नाही. माझं तरी असंच आहे, घरी असताना किंवा बाहेर असताना पण आधी चहा असेल तर बरं असतं मला, म्हणजे एनर्जी येते. आणि पुढचा असा प्लॅन केला आहे, मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल कसा असेल आमचा दिवस. तुम्ही नक्की बघा. बाय, टेक केअर. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. छोटी मोटी बातें ये आए जाए जैसे कि दिन और रातें, ना आँखों से लगाना कभी ये बरसाते मेरे यारों। अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो।